शरीराचे लचके तोडणाऱ्या आणि शरीराचे मेंदू, लिव्हर, किडनी सारखे अवयवांना तेल, मीठ आणि मिरची लावून फ्राय करून खाणाऱ्या नराधमाची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे। कोल्हापूरच्या माकडवाला परिसरात 2017 मध्ये ही घटना घडली होती। या घटनेनंतर 2021 मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने आरोपी सुनील कुचकोरवी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। पण या शिक्षेला आरोपीने मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं। या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी मुंबई हायकोर्टाने आरोपीने केलेल्या कृत्याची एखाद्या कसायाच्या कृतीशीही तुलना केली जाऊ शकत नाही असं निरीक्षण नोंदवलं। आरोपीने त्याच्या आईसोबत केलेलं कृत्य हे आईसोबत केलेला विश्वासघात या शब्दातही वर्णन केलं जाऊ शकत नाही, कारण त्याने केलेलं कृत्य पाहता हा शब्द फारच छोटा आहे असं देखील कोर्टाने म्हटलंय। यावेळी कोर्टाने त्याला देण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे। नेमकी घटना काय आहे ती पाहूयात। कोल्हापूरच्या माकडवाला परिसरात एका 63 वर्षीय महिला आपल्या 2 तरुण मुलासोबत राहत होती। या महिलेचं नाव यल्लावा असं होतं। त्या 2 मुलांसोबत राहत होत्या। मोठ्या मुलाचं नाव राजू तर धाकट्या मुलाचं नाव सुनील असं होतं। त्या फुगे, कंगवे, पिना विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होत्या। त्यांचा धाकटा मुलगा सुनील हा दारूच्या आहारी गेला होता। तो कामधंदा करायचा नाही, या व्यतिरिक्त तो आईकडे दारू पिण्यासाठी पैशांचा तगादा लावायचा। यावरून सुनील आणि त्यांच्या आईमध्ये नेहमी भांडण व्हायचं। मुलगा सुधारावा यासाठी त्याला नेहमी टोकत राहायची, पण तिच्या ममतेचा अर्थ नराधम मुलाला कधीच कळला नाही। 28 ऑगस्ट 2017 चा दिवस होता। आई फुगे कंगवे विकून रात्री 10च्या सुमारास घरी आल्या होत्या। यावेळी सुनीलने तिच्याकडे पैशाची मागणी केली। यावेळी त्यांनी पैसे देण्यास नकार दिला। यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं। यावेळी सुनीलला आपल्या आईच्या बोलण्याचा एवढा राग आला की त्याने आपल्या आईचा धारदार चाकूने खून केला। सुनील एवढ्यावरच थांबला नाही, त्याने क्रूरतेची अक्षरशः परिसीमा गाठली। सुनीलने आपल्या आईच्या डोक्यावर वार करत आधी मेंदू काढला, त्यानंतर त्याने आईचे हृदय, किडनी, लिव्हर सारखे अनेक अवयव बाहेर काढले। यानंतर नराधम सुनीलने मेंदू, लिव्हर, किडनी या अवयवांना मीठ, तेल आणि मिरची पावडर लावून तव्यावर फ्राय केलं आणि नंतर ते खाल्लं देखील। हा सर्व प्रकार शेजाऱ्यांना लक्षात आला। यानंतर आजूबाजूच्या इतर नागरिकांनीही संबंधित प्रकार माहिती पडला। त्या लोकांच्या अक्षरशः पायाखालची जमीनच सरकली। त्याने तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आरोपी सुनील हा आपल्या आईचे हृदय फ्राय करून खाण्याच्या बेतात होता। पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले। पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले। यावेळी आरोपीने आपला गुन्हा कबूल केला। या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयात अनेक दिवस सुनावणी पार पडली। जवळपास 12 जणांची साक्ष नोंदवण्यात आली। यानंतर आरोपीला 2021 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली।